नमस्कार, माझे नाव स्वरादेवी कसबे, विद्यामंदिर तांदूळवाडी. माझ्या कथेचं नाव हाय ममद्याची शाळा, ममद्याची शाळा, ममद्याची शाळा. तांदूळवाडी नावाचं गाव होतं. त्या गावात आमुष्याला ममद्या नावाचं पोर जन्माला आलं. गावातली सगळी माणसं म्हणायला लागली, सटवाईनं काय लिहिलं याच्या नशिबात कुणास ठाऊक. गावातली सगळी कुत्री यायला द्यायची. का म्हणून काय विचारता? 4 पायाचं कुत्र दिसलं किंवा दगड घ्यायचा आणि त्याच्या एका पायावर नेम धरून आणायचा. कुत्र बिचार कुई 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 करत एवढं जायचं. याला मात्र लय गमजा वाटायची. आधी मधी कधी शाळेला गेला की मास्तरा संग हेडमास्तरला बी धडकी भरायची. एकदा शाळेची तपासणी होती. आता कुठल्या मुख्याध्यापकाला वाटेल तपासणी वेळी या असलं कार्ट शाळेत असावं म्हणून मुख्याध्यापकांनी समध्या पोरांना सांगितलं, त्या ममद्याच्या घराला जावा आणि त्याला सांगा उद्या शाळेला सुट्टी आहे म्हणून. तसं या पोरगं गेलं आणि ममद्याला म्हणालं, ममद्या ममद्या उद्या शाळेला सुट्टी आहे. ममद्या म्हणाले, अरे लेका शाळा काय ना सुट्टी काय, मी शाळेला कधीच जात नसतो. दुसरं आलं ते बी म्हणालं, ममद्या उद्या शाळेला सुट्टी विसलं. तिसरं आलं, चौथं आलं. अशी समधी पोरं गोळा झाली आणि म्हणाली उद्या शाळेला सुट्टी आहे. ममद्या म्हणालं, समधी पोरं मला सांगाया आली उद्या शाळेला सुट्टी आहे म्हणजे उद्या शाळेत नक्कीच काहीतरी हाय. कधी न जाणार हे पेन यरवाळी उठलं, नाक बी पुसलं, आंघोळ केली, निघालं शाळेला. मागच्या वितळावरून धपकन उडी खाल्ली की सुविचार सांगणाऱ्या पोरांच्या रांगेतच पहिलं पोरगं आलं. ते म्हणालं, सुंदर अक्षर हाच करा दागिना, साने गुरुजी. दुसरं आलं ते म्हणालं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक. आता ममद्याचा नंबर आला. ममद्याचा पाय लाट 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 कापत होतं. साहेब म्हणाले, अरे सांग की सुविचार. ममद्याने गपकन डोळे झाकले आणि चटकन सुविचार सांगितला. काहीतरी केल्यावर काहीतरी होतंय. विराट कोहली. समधी पोरं हसायला लागली. साहेब म्हणाले, काय काय म्हणालास? मगाशी सांगितलेलं सुविचार आमच्या ममद्याच्या अजून लक्षात होय. तरी बी त्याला सांगून टाकलं, काहीतरी केल्यावर काहीतरी होतंय. मुकेश अंबानी. साहेबांनी त्याला जवळ घेतलं आणि पुस्तक बक्षीस म्हणून दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं श्यामची आई. आता शाळेतलं पुस्तक वादळ वाचना आणि हे पुस्तक वाचतंय वे. तरी बी त्यानं ते पुस्तक वाचलं. त्याच्यात जरा 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 बदल होत गेला. त्या आईला म्हणाला, आई मी शाळा शिकणार आणि लय मोठा अधिकारी होणार. तो शिकण्यासाठी शहरात गेला. शहरात त्याला काही गमना तरी सुद्धा तो शिकला. शहरात दंगल झाली. शाळा सुरू झाल्यावर गुरुजींनी विचारलं, मुलांना शाळा का बरं बंद होती? त्यावेळेला त्यातला एक मुलगा उठला आणि ममद्यानं बोट करून म्हणाला, याच्या जातीमुळं याच्या धर्मामुळे शाळा 8 दिवस बंद होती. हे ऐकून ममद्याच्या काळजात कट्ट्यावर घुसली. ममद्या म्हणाल, अरे ज्या सूर्याचं मी रोज दर्शन घेतोय तो भगवानच किरण, पण त्यानं मला माझी जात नाही विचारली. गावाकडच्या पशु पक्ष्यांनी आणि झाडांनी मला माझी जात नाही विचारली. साने गुरुजींनी त्या पुस्तकात लिहिलं होतं, आभाळाची आम्ही लेकरं, काळी माती आमची आई. जात वेगळी नाही, धर्म वेगळा नाही. मग याच पोरांना का जातीचा आणि धर्माचा याद लागले? सांगा गुरुजी. मुस्लिम धर्माचा पवित्र नंबर आहे 786 आणि तिची बेरीज 21 येते. गणपती बाप्पाला सुद्धा 21 मोदकांचाच प्रसाद लागतो ना. त्याच गणपतीला जेव्हा आम्ही डोक्यावर घेतो आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो, त्या गणपती बाप्पानं मला माझी जात नाही विचारली. देवी देवतांच्यात केव्हा जात पात नाही, मग आपण माणसंच का पाहतो भेदभाव? सांगा गुरुजी, सांगा मला, तुम्ही सांगा. ममद्याच्या या बोलण्यानं समध्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ममद्यानं सर्वांना सर्व धर्माच्या ग्रंथाचा साथ सांगितला आणि तो शेवटी म्हणाला, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमात पावे, खरा तो एकची धर्म जगा